इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 1. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 1. प्रस्तावना. परमेश्वर प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे बोलला. तो या काळाच्या शेवटी आपल्याशी पुत्राच्या द्वारे बोलला आहे. त्याने त्याला सर्वांचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व उत्पन्न केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे. आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार असून पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजाधिराज जो परमेश्वर त्याच्या उजवीकडे बसला. जेवढ्याने त्यास परमेश्वर दूतापेक्षा वारशाने श्रेष्ठ नाव मिळाले आहे, तेवढ्याने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ झाला. परमेश्वराचा पुत्र परमेश्वर दूतापेक्षा श्रेष्ठ आहे. परमेश्वराचा पुत्र परमेश्वर दूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याने कोणत्या परमेश्वर दूताला कधी असे म्हटले, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे आणि पुन्हा मी त्याचा पिता असा होईन आणि तो माझा पुत्र असा होईल. तो ज्येष्ठ पुत्राला पुन्हा जगात आणील त्या समयाविषयी तो असे म्हणतो, परमेश्वराचे सर्व दूत त्याच्या चरणी लागोत. आणि परमेश्वर दूतांविषयी तो म्हणतो, तो आपले परमेश्वर दूत वायू आणि आपले सेवक अग्निज्वाळा असे करोत. पुत्राविषयी तो असे म्हणतो, हे परमेश्वरा, तुझे राजासन युगानयुगाचे आहे आणि हे राज्यवेत्र सरळतेचे वेत्र आहे. तुला न्यायाची आवड आणि अधर्माचा वीट आहे. म्हणून परमेश्वराने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. आणि हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातला आणि गगने तुझ्या हातचे कृत्य आहेत. ती नाही तशी होती, परंतु तू निरंतर आहेस. ती सर्व वस्त्रासारखी जीर्ण होती. तू त्यास झग्यासारखे गुंढाळून टाकशील, वस्त्रांसारखे ठेवशील आणि ती पालटतील. परंतु तू तसाच राहतोस. तुझी वर्षे संपणार नाहीत. पण त्याने कोणत्या परमेश्वर दूताविषयी असे कधी म्हटले, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. ते सर्व वारशाने तारणप्राप्ती होत असल्यासाठी सेवा करावयास पाठविलेले असे परिचारक आत्मे नाहीत काय?